24 इंडिया लाईव्ह न्यूज. नमस्कार, आपलं सर्वांचे 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर, शेवटपर्यंत बघा. एक गरिबावर अन्याय झालेला आहे, त्यांना वाचा फोडण्यासाठी यांनी मीडियाला आणि प्रशासनाला हाक मारलेली आहे. त्यांना न्याय मिळणे खूप गरजेचं आहे. त्यांच्या प्रशासनावर विश्वास आहे आणि पोलिसांवर पण विश्वास आहे. पोलिसांनी आणि प्रशासनाने यांना मदत करावा आणि यांना न्याय द्यावा, यांच्यावर विश्वास आहे. सचिन कालपांडे यांनी सोनटक्के परिवाराच्या 70 वर्षीय पूर्वीच्या मकानावर केला अतिक्रमण. ते लावलं न्यायासाठी गुहार. मी 80 वर्षापासून इथं राहणारी होती. माझी यानं सचिन कालपांडे मला न माहीत त्यांनी माझं अजून आम्हाला न माहीत करताना त्यांना कारवाई केली. ते बदमाश दिवाल माझी तोडली. आमचा विचार होता की आमच्या दिवाळी लागून ती काही तर शिकलं, पण तो काही ऐकला नाही. आम्हाला जर केली तर आम्हाला बंद करत होते पोलीस लोक. आम्हाला 10 वाजेपर्यंत वेळ आता बसतो. आम्ही अन्न पाणी न खाता इथं राहत आलो. घरी 10 वाजेपर्यंत मालकी जागा आहे का? किती दिवसपासून इकडे राहतात? किती वर्ष 80 वर्षापासून राहदारी आहे. तुमच्याकडे जे घरचे मालकीचं कागदपत्र आहे का? कधीतरी केली आमच्या घरचे मदत केली, त्याच्यात ते आहे. पण आता केलेलं कामं आहे तरी पण माझ्या वयच्या हिशोबानं त्याचं बांधकाम चालू आहे, त्याचं नाव काय? पूर्ण नाव सांगा. सचिन कालपांडे यांनी तो आमच्या नावाच्या आम्हाला पोलीस लोक बोलावून येत होते. तिथं आम्हाला 10 वाजेपर्यंत बसवून ठेवत होते. माझ्या मुली माझी मुलगी ते तिथं राहत होती. तिला बोलती ते पोलीस लोक डाटत होते, तुम्ही काही करू शकत नाही, ते काही करत हो. सचिन कालपांडे त्याच्याकडूनच ते लोक निघत होते. तुम्ही तुमचं तक्रार दिली, पोलिसने काही कारवाई केलेली का त्यांच्यावर? काहीच नाही केली साहेब. पोलिसांना काहीच नाही केली. उलटं ते आम्हालाच म्हणत होते का तुमचं चुकीचं आहे. तुमच्यासोबत मारहाण झाली आहे का काही? काहीच नाही साहेब. आम्ही तोंडानं बोलत होतो, पण आम्हाला काहीच त्या लोकांना म्हटलंही नाही, काही नाही. समोरच्या व्यक्तीने तुमच्यासोबत काही श्रीगाळ काही मारहाण केली का? काहीच नाही. मारहाण केली का? दिवाल तोडली ना, पासला तोडला त्याच्यामध्ये सचिन कालपांडेंना आमच्या संग तक्रार केली, तुमच्या जे बनल ते करा म्हणे, आमचं जे काही आहे ते आम्ही करू म्हणे, असं म्हटलं त्याला. तरी पण पोलीस लोकांना आमची काही आणि महानगरपालिकामध्ये तुम्ही तक्रार दिली आहे का की बाबा आमच्या घराचं अतिक्रमण करत आहे? महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याचं काय म्हणणं पडलं? पत्ता सांगा काय भागात? मी दामोदर सोनटक्के, दामोदर सोनटक्के. माझी वय 52 वर्षाची आहे. माझ्या स्वतःचे मकान आहे आतमध्ये. आमची पहिलं गॅरेज होती, पुराणं मकान आहे. ह्या जो खास त्यांनी तोडला आमच्या घरच्या ह्या नदूंमध्ये येते. आमचे नदीचे पट्टे वाटप नाही झाले साहेब, आमची रजिस्ट्री नाही झाली, आमचे कागद आम्हाला भेटले नाही. आणि ह्या नवीन माणसाला ह्या होय गुन्हे नाही करून स्वतःला कार्यकर्ता समजते सचिन कालपांडे ह्या आला नाही करून त्या दुसराबाईपासून तिची सही मारून कसा घेऊन सेनेने याने ती जागा स्वतःच्या नावावर करून घेतली. घेतल्याबद्दल
त्यांनी काही आपली जागा जसे 500 मीटरची होती ते त्यांनी एकदम 1200 1400 महानगरपालिकेमधून केली. तर माझं म्हणणं हेच आहे साहेब, का बावनकुळेंनी म्हटलं तर आम्ही पट्टेवाटप करून बाहेर नदील जागेचे, तर पट्टेवाटपासून व्हायचे आहे, त्याची चालन वगैरे आम्ही भरलेली आहे. तर यांनी काय केलं, 5-6 लेडी बाउन्सर आणून सेनेन 10-15 गुंडे आणि महाल पोलीस अधीक्षक श्री भरत गराडे यांना उपस्थित ठेवून 5-6 पोलीसवाले ठेवून सेनेने आम्ही 5 भाऊ 3 बहिणी असताना आमच्या बायका पोरं बी आहे, मोठा परिवार आहे. आमची जे संध्यासाठी दिवाल होती ते यांनी जबरदस्तीने त्यांच्या साह्यानं तोडली. आणि हे दिवाल जेव्हा तोडली तेव्हा ह्या 5 जणी त्या दिवाली समोर उभ्या होत्या आणि त्यांनी तो दिवाल स्थिती पाडली. आणि उलट आमच्या विरुद्ध त्या महेश भरत कराडेंनी आमच्या विरुद्ध तफायत घेतली आणि आम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत बसून सेनेन ठेवला महाल कोतवालीमध्ये. महानगरपालिकामध्ये तक्रार दिली, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? महानगरपालिकेवाले कारवाई करून राहिले त्यासाठी आम्ही आमच्या जेव्हा दिवाल तोडली तर आमच्यापाशी कागद वगैरे नाही आहे. आमच्या जन्म इच्छा झाला 100 वर्षाच्या आम्ही रहिवासी आहोत इथे, तर आम्ही आमचे कागद वगैरे बनवायला दिले. तर तहसीलदार चित्तोडे साहेबांनी म्हणे ठीक आहे, तुम्ही आपली चालान भरून द्या, म्हणजे तुमचे कागद भेटून जाईन म्हणे. तर त्यांनी आमच्या जे रजिस्ट्री आहे ते रोखून ठेवलेली आहे, ते चालन करून आम्हाला जबाब देत राहते. कालवडले ना महानगरपालिका काही नोटीस कारवाई केली आहे का? त्यांच्याकडून तिथून सादर केलं आहे का? आम्ही एवढं महानगरपालिकेमध्ये आणि तहसीलदारामध्ये ॲप्लिकेशन देऊन सेनेनी पहिला नोटीस त्यांनी 1 तारखेला लावला कॉर्पोरेशनच्या तोडण्याबाबत. तर पण त्यांनी मग दुसरा नोटीस नदीतर्फे 8 तारखेला लावला आणि अजून तर पण त्यांनी काहीच कारवाई त्याच्यावर झालेली नाही आणि त्यांची बांधकाम बेधडकपणे सुरू आहे. तुमची काय मागणी आहे आता, काय तुम्ही म्हणणार? आम्हाला हेच मागणी आहे की आला कोण नाही कोण स्वतःला स्वतःला हुशार समजतो आणि कार्यकर्ता समजतो. मी म्हणतो हे कार्यकर्त्याचं काम होतं कोणाच्याही घरामध्ये घुसा जबरदस्तीनं, कोणाच्याही पायाला शिवा द्यावं आणि पोलीसवाल्याची मदत घ्यावं, गुंडाची मदत घ्यावं, लेडी बाउन्सरची मदत घ्यावं. हे यांना शोभा देते का? याची शाळा आहे, राहते कुठं नाही कुठं, याची शाळा स्वतःची आहे. ह्या म्हणते मी शाळेत प्रिन्सिपल आहो, प्राध्यापक आहो, याला हे कामं शोभते का? कोणाच्याही घरामध्ये घुसणं, जबरदस्तीनं मारहाण करणं. तुमच्यासोबत मारहाण झाले, जबरदस्ती घराला घुसला, अतिक्रमण करायला पोलीसमध्ये कंप्लेंट केली, तर पोलीस अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? पोलीस अधिकारी आता हे सर्व महाल कोतवालीचे सर्व मिलीजुली सरकार आहे. याच्यामध्ये आम्ही 3 वेळा रिपोर्ट याच्याबद्दल दिली, तक्रार केली, पण पोलीसवाले हेच म्हणे की आम्ही याच्यामध्ये काहीच करू शकत नाही, तुम्ही जाणे तो काळबांडे जाणे. तर काळबांडेने काही गुंडाचा सपोर्ट घेऊन सेनेनी ते दिवाल तोडण्यात आली. आमची बहीण बी त्या दिवाळीमध्ये घायल झाली, ते बी 5-6 घंटे मेवमध्ये भरती राहिली. तिच्या काही फोटो आहे आमच्यासमोर, तिच्या काही फोटो आहे त्या काळबांडेसोबत. आणि ते जो पोलीस अधीक्षक आहे भरत गराडे यांच्या पण फोटो आहे. आम्ही लागतो तुम्हाला दाखवू शकतो. काळबांडे जे करतात त्यांच्या बाजूला काम चालू आहे, ते स्वतःची मालकीची जागावर त्यांचं बांधकाम चालू आहे किंवा तुमची जागा त्यांनी दाववली आहे? नाही, त्यांची स्वतःची नाही, त्यांनी विकत घेतलेली आहे. आता विकत घेतली का कशी घेतली हे मालूम नाही, पण ती जागा सुमनबाई शेंडे 7.5 फूट 7.5 फूट विकत घेतली. सुमनबाई नारायण शेंडे हे आणि केशव सोनटके याच्या मालकीची आहे, ते त्यांच्यापासून विकत घेतली असं. पण मी म्हणतो तुम्ही आपल्या जागेमध्ये जेवढं आम्हाला नजूलचे पट्टे नाही भेटले नाही, याला कसा का पट्टा भेटला? महानगरपालिकेला हेच म्हणणं आहे माझ्या, का आम्हाला नजूल जागेचे पट्टे वाटप नाही झाले, रजिस्ट्री नाही झाली, काही नाही झाली. आणि यानं आपली नजूलचे पट्टे वाटप केले, रजिस्ट्री झाली आणि आपला नकाशाही बनवला बांधकामाच्या. आणि ते 500 मीटरच्या असताना यानं 1200-1400 लोकांच्या घरामध्ये घुसून झाला. ह्या मागही घुसला, पूर्ण 3 साईडच्या गल्ल्या होत्या 3-3 फुटाच्या, काही पूर्ण कॅचअप केलं याने. दाबवली आहे घराची, तर कागदपत्र आहे का त्याच्यात? आता जो म्हणजे कागदपत्र आहे त्यानं बनवले असं. पण मी म्हणतो आमचे 100 वर्ष जेव्हा ज्या जागेवर आमचे संडासामध्ये गेले, आम्ही संडास करायला शौचालय करायला कुठं जाव? आज आम्ही लोकांच्या घरी इथं जाऊन फिरून बसतो, आमच्या सोनं आमचे पोरोगार ह्या घरी जाईन त्या घरी जाईन संडास आले, आम्ही का करावं तुम्ही सांगा. आता 5 वर्ष राहणार कुठं? आमच्या त्या पोलीस चौकी समोर आहे. आणि या घरची
आणि ह्या घरी आणि आमच्याकडे पूर्ण बचपना गेलेला आहे. आम्ही 5 भाऊ 3 बहिणी असताना आमचे लग्न वगैरे इथूनच झाले आहे. आमच्या वडिलाचे लग्न इथूनच झालेलं आहे. पण माझं म्हणणं हे आहे की आम्ही शौचालय करायला कुठं जावं, आम्ही कशी वापर करावं लहानशा जागेमध्ये. आणि वरतून आम्हाला ह्या धमकी देते का ह्या तुमची जागा एवढी नव्हती, हे तुमची जागा फक्त दरवाजापर्यंतच होती. मला सांगा साहेब, दरवाजापासून कमसे कम ते 10-12 फूट असं टीन ठेवले. त्यानं पूर्ण टीनची उपळपापडी केली आणि वरतून धमक्याही द्यायला लागला. आणि लेडी बाउन्सर आणून त्यांनी 10-12 गुंड आणून काय मागणी आहे की पाहिजे बांधकाम चालू आहे त्याला थांबवलं पाहिजे आणि माझं म्हणणं हे जागा दाबवले तर तोडलं पाहिजे. माझं म्हणणं हेच आहे का त्यानं आपलं जेवढा नकाशा बनवला आहे तेवढंच बांधकाम करावं. महानगरपालिकेला हेच माझी विनंती आहे का तुम्ही जेवढे नोटीस 1 ऑगस्टला नोटीस लावलेला आहे तुम्ही 2025ला 1 तारखेच्या नोटीस, त्यांनी ते नोटीसचा काही असरच नाही होऊन गेला. नजुलच्याही नोटीसचा असर नाही झाला. 2-2, 3-3 नोटीस लावून सेनेनी त्या नोटीसचा काही असर याच्यावर झाला नाही. आमची लागून मीटिंग झाली सिक्युरिटी साहेबासोबत, बोगोटी साहेबासोबत, विपिन इटनकर साहेबासोबत. शेवटची मागणी काय आहे? ताबडतोब कारवाई झाली नाही की काय करणार? अगर याची कारवाई नाही झाली तर का करणार आहे साहेब? उपाशी मरा जातं लोकांच्या घरी संध्याकाळी जावं लागणार. आम्ही गरीब माणूस मेलो ना. आमचे हेच आहे का आम्ही काही उपोषण करावं का करावं का कोणाकडे जावं आम्हाला काही समजून नाही राहायचं. आमच्या दिवसेंदिवस या गोष्टीचे 3 महिने बितून गेले. नमस्कार, मी मंगेश चिंदेजी सोनटक्के. आमचं घर आहे मागे, मागे आमचं घर आहे. हे जवळपास 65मध्ये बांधलं गेलं. आता जो पकडला तर 80-85 वर्षाचं एक जुनं घर आहे. संबंधित व्यक्ती माझ्या डाव्या हाताला बघताय तुम्ही, त्यांनी अतिक्रमण केलेलं घर आहे. ही जागा तेव्हा ओपन स्पेस होती आणि आमचं घर 80-85 वर्ष जुनं घर. तर संबंधित अतिक्रमणमध्ये त्यांनी आमच्या घरची जागा दाखवून आमच्या संडास बाथरूमची रूम तोडून आणि त्यांनी ऑक्युपाय केली आणि आपल्या कब्जात घेतली. याबाबत त्यांनी स्वतःचे डॉक्युमेंट बनवलं. तर या जेव्हा माझ्या बाजूला जे घर आहे सचिन कंपनी, त्यांनी केशव सोनटक्के यांच्याकडनं विकत घेतलेली जागा हे 710 स्क्वेअर फीटची जागा आहे. पण त्यांनी बोगस रजिस्ट्री बोगस डॉक्युमेंट करून ते 1390 स्क्वेअर फीटची जागा दाखवली आहे. त्याच्यामध्ये बाजूचे 4 फूटचे गल्ले आहे, मागची गल्ली आहे. आमची जवळपास 8 फूटची जागा आहे, त्यांनी त्याच्यामध्ये ऑक्युपाय केली. असे करून त्यांनी पूर्ण ते डॉक्युमेंट बनवले आहे. आता या संदर्भात आम्ही जवळपास 8/7/2025ला जितेंद्र शिक्षोडे तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आणि त्यांच्याकडे त्यांनी हिअरिंग घेतली. त्यांनी त्यांच्याकडे अवैध बांधकाम थांबवण्याबाबत त्यांनी पत्रसुद्धा काढले. सेकंड आमचं 10/7/2025 सुरेश बागरे सर आहे, उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आम्ही ती मीटिंग झाली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कारवाई करण्याबाबत आम्हाला आश्वासन देण्यात आलं. तिसरं आम्ही 28/7/2024ला सुरेश बागरे साहेबांकडे अतिरिक्त बांधकाम करण्याबाबत आणि वारसा हक्कदार याबाबत उपस्थित आमच्याकडे विषय होते. त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिले की आम्ही कारवाई करू आणि मोकाची तपासणी तिथे येऊन करू. पण फक्त त्यांनी नोटीस काढलं जवळपास 1/8/2025ला एक नोटीस काढलं त्यांनी. आणि अतिरिक्त जागा वाढवण्याबाबत आम्ही जवळपास अजय चाटणकर अतिरिक्त आयुक्त सामान्य महानगरपालिका यांच्याकडे त्यांनी हिअरिंग केली. त्याच्यामध्ये त्यांनी 1/8/2025ला आणि दुसरं बांधकाम कार्य दाखवा नोटीस काढली. हे पहिलं नोटीस 1 तारखेला काढलं. सेकंड नोटीस त्यांनी त्या नोटीसमध्ये या जागेचा पत्ता प्रॉपर नसल्यामुळे सेकंड नोटीस त्यांनी 8/8/2025ला काढलं. त्याचे नोटीस आणि डॉक्युमेंट माझ्याकडे आहे. तिसरं नोटीस त्यांनी आता आदेश पारित केला 26/8/2025. त्याला अनुसरून असं होतं की यांनी जे कारणे दाखवा नोटीसबाबत डॉक्युमेंट्स मागवले होते NMCने, तर यांनी ते पुरवठा केला नाही आहे आणि त्याच्याकडे प्रॉपर यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहे. त्याच्यामुळे यांनी ते हिअरिंग अटेंड केली नाही आणि यांच्या विरुद्ध ते कारणे दाखवा नोटीस आणि आदेश पारित करण्यात आले. त्याच्यामध्ये दाखवलं आहे, सांगितलं आहे की यांनी जे अतिरिक्त बांधकाम केलं आहे 32.65 चौरस मीटर म्हणजे 350 स्क्वेअर फीटची जागा ती अतिरिक्त घेतली. ते अतिरिक्त जागा बांधकाम तोडले आणि थांबवण्याबाबत आलं. पण सध्या तरी आतापर्यंत तुम्ही बघू शकता की बांधकाम सुरू आहे आणि व्यवस्थित सुरू आहे. जेव्हा की या पहिलं जेव्हा नोटीस आलं 1/8/2025ला तेव्हा या माणसाचं बांधकाम नव्हतंच. पण त्या नोटीसनंतर 15 दिवसाचा आदेश येऊनसुद्धा या सदर व्यक्तींनी बांधकाम थांबवलं नाही आणि त्याचा पहिला मजला आणि दुसरा मजला सुरू आहे. तर आमचा मान्य चौधरी साहेबांना अभिजित चौधरी जे आयुक्त आहे महानगरपालिकाचे, त्यांना आमचं निवेदन आहे, मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर याबाबत
निकाल जाहीर करावा आणि संबंधित बांधकाम अवैध बांधकाम इमारतीचे ते थांबवण्यात आले आणि आमची जी भिंत तोडण्यात आली त्याचा मुआवजा देण्यात आला यावा आणि संबंधित भिंत तोडण्यात यावी याबाबत आमची महानगरपालिका अभिजित चौधरी यांच्याकडे मागणी आहे. इतकी मागणी कोण झाले नाही तर असं पुढचं पाऊल काय आहे? आमची सदर मागणी मान्य नाही झाली तर आम्हाला दुसरं ऑप्शन नाही आहे. आम्ही उपोषणला पुढच्या 2 दिवसामध्ये बसू. आम्ही 2 दिवस वाट पाहतो आहे. अगर आमची मागणी पूर्ण न झाली कारवाई न होता आम्हाला दिसत आहे तर आम्ही याच ठिकाणी तुम्हाला 2 दिवसानंतर उपोषण करताना दिसू. आता ही पाळी नगरपालिका आमच्यावर येऊ देते की नाही येऊ देत ही त्यांच्यावर आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे. पोलीस प्रशासन जागावर मोकामबांधणी करून गेले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिले किंवा काय कारवाई केली? मारहाण काही झाली आहे त्याच्यावर कारवाई केली काय? सुरुवातीला जेव्हा यांनी आमची भिंत तोडण्याचा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आमच्या घरचे जे लेडीज आहे याच्यामध्ये 7 महिन्याची लेडीज आहे जे प्रेग्नेंट आहे आता ती 9 महिन्याची आहे. त्यावेळेस ती बाई 12 वाजतापासून म्हणजे कोतवालीमध्ये या संबंधित रिपोर्ट द्यायला गेली पण त्या लेडीज व्यतिरिक्त आमच्याकडे जे बाजूला माझ्या बहिणी दिसत आहे बहीण दिसते आई दिसत आहे ही 80-85 वर्षाची आई आहे. तिला पण त्यांनी जवळपास 11:30 वाजेपर्यंत रात्रीला ठेवण्यात आलं. का बरं? कारण आम्ही आमच्या भिंत प्रोटेक्ट करत होतो पण त्यांच्याकडे असं म्हणणं होतं की माझ्याकडे डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे काही नाही. पण आम्हाला डॉक्युमेंट आमची तयारी होती आमचे डॉक्युमेंट प्रस्तावित होते आणि त्याची तयारी आमची सुरू होती. पण आमचं एवढंच मागणं होतं की जोपर्यंत आमचे डॉक्युमेंट होत नाही तोपर्यंत आमची भिंत तोडण्यात यावी नाही. त्याबाबत आम्ही वेळ मागितली पण ती वेळ आम्हाला देण्यात आली नाही आहे. त्यावर आमच्या ते भिंत तोडण्यासाठी या माणसाने सदर व्यक्तींनी कठीण कारभांड्यांनी लेडीज बाउन्सर जेंट्स बाउन्सर इव्हन आता त्यांच्यानी काम नाही झालं तर पोलीस निरीक्षक कराडे साहेब त्यावेळेस ते पोलीस निरीक्षक कोतवालीचे कराडे साहेब त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यासोबत त्यांची जवळपास 10 ते 15 पोलीसवाले त्यांच्या उपस्थितीत ती भिंत तोडण्यात आली. जेव्हा की आमचं म्हणणं होतं की साहेब तुम्ही डॉक्युमेंटचं व्हेरीफाय करा डॉक्युमेंट चेक करा पण आमचं एकही ऐकलं घेण्यात नाही. म्हणजे हे अन्याय आमच्यावर झाला. तरी पण आमचा पूर्ण विश्वास आहे नगरपालिका व कोतवालीवर की आमची हे जे तोडलेली भिंत परत आम्हाला मिळेल आमची जागा आम्हाला मिळेल हे आमची अपेक्षा आहे आणि आमचा विश्वास आहे नगरपालिकावर. तुम्हाला असं वाटतं की सचिन कालपणे यांनी महानगरपालिकाचे काही अधिकारी आणि पोलीस प्रशासन संगमच लावले हे काही असलेलं आहे? त्याचे पुरावे माझ्याकडे नाही आहे पण मी बोलू शकत नाही. पण जेव्हा ही कारवाई चालू होती त्यावेळेस पोलीस इन्स्पेक्टर जे कराडे साहेब आहे यांनी त्या कागदाची कागदोपत्रे पाहायला पाहिजे होतं असं आमच्याकडनं अपेक्षा होतं. पण त्यावेळेस त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याच्याकडे सगळं काही आहे तुमच्याकडे काहीच नाही आहे या गोष्टीकडे म्हणजे त्यांच्याकडे कल देता आमच्याकडे कल न देता आमच्यावरच कारवाई करण्याबाबतचे धमक्या संबंधित कारवाई तुमच्यावरच करू याबाबत पोलीस निरीक्षक साहेबांतर्फे आम्हाला बोलण्यात आलं आणि याबाबत आम्ही निवेदन गांधीबागला निवेदन दिलं महानगरपालिकेला निवेदन दिलं. फक्त निवेदन देऊनच आमचं झालं त्याच्यावर कारवाई अजूनही केल्या गेल्या नाही. या गोष्टीला जवळपास 3 महिने झाले. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.